विधान परिषदेमध्ये 93 अन्वये सन्माननीय भाई जगताप साहेबांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पुढे काय झालं, मराठी भाषेच्या विभागानं नक्की काय केलं या संदर्भातला प्रस्ताव त्या ठिकाणी आणला होता। आणि मी सन्मानपूर्वक त्यांना सांगितलं की त्यांना जी माहिती कुणी जर दिली असेल तर ती फार चुकीची आहे। त्याच्यामध्ये हे देखील मी सांगितलं की त्याच्यामध्ये हिंदी सक्तीचा विषय होता। हिंदी सक्तीचा विषय महाराष्ट्र शासनानं कधी केला नव्हता आणि भविष्यामध्ये देखील करणार नाही, ही आमची भूमिका आहे, मुख्यमंत्र्यांची देखील भूमिका आहे आणि आमच्या शिवसेनेचे सर्वा माननीय एकनाथ शिंदे साहेबांची देखील हीच भूमिका आहे। परंतु तिथे मी जाणीव करून दिली की ही ज्यावेळी कमिटी स्थापन झालेली होती त्या कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर माशेलकर साहेब होते आणि माशेलकर साहेबांच्या कमिटीच्या संपूर्ण यादीमध्ये शिवसेनेचे उपनेते देखील होते आणि त्याच्यामध्ये तो पॅरा होता की 1ली ते 12वीपर्यंत मराठीसारखी हिंदी देखील कंपल्सरी करावी, सक्तीची करावी असा त्याच्यामध्ये पॅरा होता आणि तो प्रस्ताव जो होता तो तत्कालीन मुख्यमंत्री UBTचे प्रमुख यांनी स्वीकारलेला होता। परंतु महानगरपालिकेची निवडणूक आल्यानंतर कुठचा तरी एक फेक नॅरेटिव्ह सेट करायचा असतो म्हणून मराठीच्या पर्यायाला आम्ही हिंदी सक्तीची केलेली आहे अशा पद्धतीचा सांगण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं झाला, तो देखील मी खुलासा केला। मराठी भाषा भवन हे देशातलं सगळ्यात देखणं मराठी भाषा भवन मुंबईमध्ये बांधलं जाते, त्याच्या कामाला देखील सुरुवात झाली। उपकेंद्राच्या कामाचं देखील टेंडर निघालेलं आहे। आजच योगायोग असा आहे की मराठी वैश्विक केंद्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जे लंडनमध्ये होतं आहे त्याला देखील आम्ही ऑक्शनमध्ये 5 कोटी रुपये दिलेले आहेत, तिथं देखील तो कार्यक्रम होणार आहे। त्याच्यामुळं आपली मराठी ही 7 समुद्रापलीकडे जाऊन देखील लोकांना कळली पाहिजे, तिचं संवर्धन झालं पाहिजे, ही भूमिका आज मी 93च्या अन्वये मांडली। आणि मराठी भाषेबाबत सरकारची भूमिका, मराठी भाषा ही मातृभाषा आहे आणि मातृभाषेच्या पलीकडे जाऊन आम्हाला दुसरं काही नाही हे सरकारच्या माध्यमातून मी सांगितलं। सर, महाराष्ट्रामध्ये उद्योगधंद्यांवरती, हॉटेल इंडस्ट्रीवरती गॅस आणि इंधनाच्या तुटवड्याचा परिणाम होणार आहे का? कशा पद्धतीने इंडस्ट्री या क्रायसिसमधून सर्व्हाइव्ह होईल? आखाती देशामध्ये जे युद्धजन्य परिस्थिती आहे त्याच्यामुळं अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते, म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काल एक फार मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि मी काल देखील सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री असतील, आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब असतील, सुनेत्रा वहिनी असतील, यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या कुठच्याच घटकाला ह्याची झळ पोचणार नाही याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आणि सक्षम नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली युद्धजन्य परिस्थिती जरी असली तरी याच्यामध्ये भारतातील नागरिक बंधू भगिनी सफर होणार नाही त्याची ते दक्षता घेतील। पहिला ये पुन्हा नाही, यामध्ये वाणिज्य वापराचा जो गॅस आहे त्या संदर्भात काही अडचणी झाल्याचं चित्र समोर आलेलं आहे। पण त्याच्यावर ठीक आहे, सरकार म्हणून मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, परंतु या युद्धजन्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला कुठच्याही अडचणीला सामोरं जावं लागू नये यासाठी महाराष्ट्र शासन नक्की दक्षता घेईल। मी छत्रपती संभाजीनगरच्या बाबतीतली सगळी माहिती घेतलेली आहे। काही ज्या फॉरेन कंपन्या आहेत किंवा FDI जे आहे जे त्या देशांशी रिलेटेड आहेत तिथं थोडंफार ही शंका जी आहे ती जाणवते, पण या संदर्भामध्ये उद्या देखील मी एक बैठकीचं छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्या आमच्या अधिकाऱ्यांबरोबर उद्योजकांबरोबर बैठक लावलेली आहे। वेळ पडल्यास मी स्वतः छत्रपती संभाजीनगरला जाऊन येईन, परंतु कुठेही उद्योजकांना देखील म्हणजे जो स्मॉल स्केलपासून MSME पासून जो अल्ट्रा मेगा प्रोजेक्टपर्यंतचा उद्योजक आहे त्याला कुठेही याची झळ पोचणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ। नाही, मी सुरुवातीला असं सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी FDI असेल, ज्या ज्या ठिकाणी एक्सपोर्टचा प्रश्न निर्माण होतो त्या ठिकाणी ह्या शंका निर्माण होणं क्रमप्राप्त आहे, तिथं अडचणी निर्माण होणं क्रमप्राप्त आहेत। पण केंद्र शासनाला सांगून मुख्यमंत्र्यांमार्फत त्याच्यावर कसा मार्ग काढायचा याच्यावर आम्ही नक्की विचार करतोय। आणि मी स्वतःहून सांगितलं ना, छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांची जर अडचण असेल तर मी तातडीनं छत्रपती संभाजीनगरला जाईन, त्यांच्या शंका ज्या आहेत त्यांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन, सगळा अहवाल घेऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना देईन आणि त्याच्यातनं केंद्र सरकारला विनंती करायला आम्ही पत्र लिहू, अशा पद्धतीची भूमिका उद्योग विभाग म्हणून माझी। राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे, केंद्र सरकारने इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट ESMA लागू केलेला आहे, कारण मोठ्या प्रमाणात होल्डिंग होऊ शकतं स्टॉक, तर राज्य सरकार सुद्धा अशा पद्धतीची काही कठोर पावलं उचलण्याचा विचार करते। माझ्यापुरती मर्यादित जी मला माहिती आहे की केंद्र शासनाने एकदा ESMA सारखा कायदा लागू केल्यानंतर तो सगळ्या राज्यांना लागू झालेला आहे, म्हणूनच मी सांगितलं
की माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या युद्धजन्य परिस्थितीची झळ कुठेही पोचू नये यासाठी जसं केंद्र सरकार दक्षता घेणार आहे तसं महाराष्ट्र सरकार देखील दक्षता घेणार आहे. नाही, या बाबतीमध्ये हक्कभंग देखील होऊ शकतो. आता मी तुम्हाला सांगतो याच्या मागची एक पार्श्वभूमी की आमच्या विभागाचे कार्यक्रम ज्यावेळी नवी मुंबईमध्ये असतात तर माझा विभाग देखील सन्मानपूर्वक जसं उपमुख्यमंत्री म्हणून तिथले पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना निमंत्रण देतो तसं गणेश नाईकांना देखील निमंत्रण देतो. ही राजशिष्टाचाराची परंपरा आहे. पण काही लोकांना जर असं वाटत असेल की राजशिष्टाचार मोडावा त्याला देखील विधानसभेमध्ये त्यांना उत्तर द्यावं लागेल. मी आज मंत्री म्हणून आणि शिवसेनेचा माननीय शिंदेसाहेबांच्या मंत्रिमंडळातला एक सहकारी म्हणून त्यांना सूचना करतो की प्रोटोकॉल वाईजच ह्या पत्रिका छापल्या गेल्या पाहिजेत. कोणाचाही अवमान करण्याचा अधिकार कुठच्याही महानगरपालिकेला दिलेला नाही. आखाती देशों में जो युद्धजन्य परिस्थिति है उसके बारे में माननीय देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब ने इसमा का भी प्रयोग किया है और वो मेरे ख्याल से सब राज्यों को लागू होता है. और हमारे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी, हमारे मुख्य नेता शिवसेना के माननीय एकनाथ शिंदे जी ये उसके ऊपर ध्यान देंगे और महाराष्ट्र की जो जनता है उसको भी कोई अड़चन नहीं आए ये हमारा प्रयास रहेगा. छत्रपति संभाजीनगर से ये न्यूज़ आई है. मैंने ये भी बोला कि अगर इंडस्ट्री मिनिस्टर करके मुझको वहाँ जाना पड़े तो मैं 2 दिन में वहाँ जाऊँगा. वहाँ के जो इंडस्ट्रीज है उनके साथ मैं बात करूँगा. वो अहवाल तैयार करके हमारे जो मुख्यमंत्री है और उप मुख्यमंत्री है एकनाथ शिंदे साहब उनके पास मैं दूंगा और सेंट्रल गवर्नमेंट के पास हम जो कुछ उनके सामने कठिनाइयाँ आई हैं उनके बारे में बात करेंगे. नहीं, ये बहुत आगे की बात है. अभी तो सेंट्रल गवर्नमेंट और हमारा स्टेट गवर्नमेंट लोगों को दिक्कत नहीं आए इसलिए प्रयास कर रही है. मैंने यही बोला कि छत्रपति संभाजीनगर से ये बात आगे आई है. अगर छत्रपति संभाजीनगर में मुझको जाना पड़े तो इंडस्ट्री मिनिस्टर करके मैं जाऊंगा. वहाँ के जो लोग हैं इंडस्ट्रियलिस्ट हैं उनके साथ मैं बात करूंगा. वो अहवाल तैयार करके मैं हमारे मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री शिंदे साहब के पास मैं वो दूंगा. और अगर केंद्र शासन के पास मदद मांगनी है तो इंडस्ट्रियलिस्ट के हम मदद मांगेंगे. नहीं, मैंने बोला ना अभी केंद्र सरकार और राज्य सरकार लोगों के साथ है.